इंग्रजी माध्यमाच्या शाळेतला एक धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलाय। विद्यार्थिनीवर बलात्कार करून खून करण्यासाठी 100 रुपयांची सुपारी देण्यात आली आहे। 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांनी 9वीतल्या विद्यार्थ्याला ही सुपारी दिलेली होती। शिक्षकांकडे केलेल्या तक्रारीचा राग मनात ठेवून हे धक्कादायक असं कृत्य करण्यात आलंय। मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक आणि वर्ग शिक्षिकेवरही गुन्हा दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। धक्कादायक असा हा प्रकार, दौंडमधला हा धक्कादायक असा प्रकार, इंग्रजी माध्यमाच्या शाळेतला हा एक प्रकार उघडकीस आलाय। दौंडच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील 22 जानेवारीची ही धक्कादायक अशी घटना आहे। वर्गातील एका विद्यार्थ्यानं पालकांची खोटी स्वाक्षरी केली। त्याच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं त्याची माहिती वर्ग शिक्षिकेला दिली। शिक्षिकेकडे तक्रार केल्याच्या रागातून विद्यार्थी आणि मित्रानं हे धक्कादायक असं कृत्य केल्याचं समोर येत आहे। 9वी मध्ये शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याला बलात्कार आणि खुनाची सुपारी देण्यात आली आहे। विद्यार्थिनीचा बलात्कार करून खून करण्यासाठी केवळ 100 रुपयांची सुपारी देण्यात आली। सुपारी मिळालेल्या विद्यार्थ्यानं ही माहिती विद्यार्थिनीला दिली। नेमका हा प्रकार काय होता ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहत होतो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल भोग सध्या आपल्या सोबत आहेत। विशाल, काय नेमका हा प्रकार आहे, कारण धक्कादायक असा हा माहिती या प्रकरणातून समोर येते। बुधवारी 22 जानेवारी रोजी दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा खळबळजनक प्रकार घडला आहे। मात्र आपल्याला या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला गेला आहे। मात्र विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर पालकांकडून फिर्याद दौंड पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली व मुख्याध्यापक, वर्ग शिक्षिका व शिक्षकांवर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।